करणे तेचे करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यातेक शरणंगता देव राखे तेरा वाके विघ्नांचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यातेक तुका मने लीना वागे कळे भावी वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यातेक समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका भजे ब्रजे कमंडनम समस्त पापकंदन स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनं सुपिचगुच्चमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंग सागर रामं कृष्णनाथं लोकाभिरामं रणंगधीरं राजीवनेत्रं रघु कारुण्यरूपं करुणाकृन्दं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहादुरो पावन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाची काय माझीवानी मानेल संतासे रंग उचितासे आपोलिया मस्तकई पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म एकाया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती नमन करतो तुम्हा राजा शिवछत्रपती। कुलदेवतेला स्मरून कुलदैवताला स्मरून आदिशक्ती जगज्जननी तुळजा भवानीला प्रथम नमन वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकाराला नमन अभिनव वाग्विलासिनी विनावादिनी विश्वमोहिनी सरस्वतीला नमन भारत मातेला नमन महाराष्ट्र शारदेला नमन सकल संत हृदय सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांना नमन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांना नमन राष्ट्रमाता धर्ममाता राजमाता लोकमाता जिजाऊ मासाहेबांना नमन पुण्यश्लोक शहाजी राजांना नमन धर्मवीर शंभूराजांना नमन पंढरीच्या राजाला पांडुरंगाला नमन पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आणि स्वर्गापेक्षा उंच असणाऱ्या माता पित्याला नमन संत चरणांना नमन श्रीगुरु चरणांना नमन तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना नमन अंती नमन देवादी देवाला विठ्ठल विठ्ठल
वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सोबटा करणे तेचे करा नरका गोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यातिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवंताच्या चिंतनाकरिता अर्थात कीर्तनाकरिता निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य संत श्रीमंत महाराष्ट्र भूषणीय जगद्वंद्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय मानवी जीवाला गोड असा उपदेश करतात. विठ्ठल सज्जनाव अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. 4 चरणाचा आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात या जीवसृष्टीमध्ये जो जीव म्हणून जन्माला आलेला आहे जो जीव म्हणून जन्माला आलेला आहे प्रत्येक जीवाला कर्म हे करावं लागणार. कर्म हे कोणाला चुकणार नाहीये. फरक एवढाच आहे काही लोक चांगलं काम करतील काही लोक वाईट कामं करत असतील पण कोणतं तरी कर्म जीवनातून होतच असतं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात राजांनो विनाकारण का बरं वाईट कर्म करता का नरकाला जाता नरका गोरा का जाता. जगद्गुरु तुकोबराय सांगतात जे खऱ्या अर्थाने देवाला उद्देशून केलं जातं भगवंताला उद्देशून केलं जातं खऱ्या अर्थाने तेच एक शुद्ध पुण्य आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यातेकम. 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात अहो भगवंताने सुंदर असा आपल्याला निर्दय दिलेला आहे. हा मनुष्य जीवन जगत असताना तुम्ही या जीवनामध्ये काय करा भगवंताला शरण जा. भगवान परमात्म्याला जर तुम्ही शरण गेलात तुकोबराय त्याचं फल काय प्राप्त होईल त्याचं फल काय मिळेल असा ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगतात आजपर्यंत या जीवसृष्टीमध्ये अनेक भक्त होऊन गेलेत आणि त्या भक्ताच्या जीवनामध्ये भगवंतांनी एवढ्या अडचणी पाठवलेल्या आहेत एवढी संकट त्या भक्ताच्या जीवनामध्ये आहे. तुम्ही विचार करा सज्जनाओ तुम्ही सगळ्या संतांचं जीवनचरित्र घ्या. आजपर्यंत या जीवसृष्टीमध्ये जी माणसं चांगलं काम करत गेलीत ती माणसं अडचणीत आहेत. त्या माणसाच्या जीवनामध्ये संकट जास्त आहे त्यांच्या जीवनामध्ये दुःख जास्त आहे त्यांच्या जीवनामध्ये त्रास जास्त आहे. एखादा माणूस कट्टर वारकरी असेल पांडुरंगाचा उपासक असेल आळंदी पंढरीची वारी करणार असतील लोक म्हणतात अहो जन्माल्यापासून देवाची भक्ती करतोय पण अजून कधी जीवनात सुख नाही. पण आम्ही नाही का तुमचे बरे आतापर्यंत आम्ही कधी एकादशी पाहिली नाही कधी सोमवार आम्हाला माहिती नाही कधी रामनवमी माहिती नाही कधी हनुमान जयंती माहिती नाही दनादन आम्ही आणतो तरी आमच्या जीवनात कुठल्या प्रकारचं दुःख नाही आणि तुम्ही रोज पंढरपूरला जाता रोज देवाचं नामस्मरण करता तुमच्यापेक्षा आम्ही नाही का बरे. म्हणजे जी लोक चांगलं कामं करत असतात त्यांच्या जीवनामध्ये संकटे असतात सज्जन आहोत पण जी लोक देवाला शरण जातात भगवान परमात्मा त्यांच्यावरती आलेली संकट स्वतःवरती घेतो आणि भक्ताचं रक्षण करतो. किती भक्ताचं त्याने आता लोक रक्षण केलं किती जणांची नावं मी तुम्हाला सांगू पुढे आपण पाहणारच आहोत. म्हणून तुकोबराय सांगतात तुम्ही काय करा या मनुष्य जन्मामध्ये देवाला शरण जा तो देव तुमचं रक्षण करेल. शरणांगाता देव राखे येरा वाके विघ्नांचे. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे ना तो जर तुम्हाला कळून घ्यायचा असेल तो जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तुम्ही काय करा मनुष्य जीवनामध्ये देवाच्या चरणावरती लीन व्हा नम्र व्हा देवाविषयी भाव ठेवा. माझ्या देवाला काही लागत नाही त्याला फक्त तुमच्या अंतःकरणातला स्वच्छ भाव लागतो भावाने तो आकळला जातो. भावबळे आकळे एरविना आकळे त्याला बाकी काय लागत नाही काही नलगे भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्ही त्या भगवंताविषयी श्रद्धा ठेवला विश्वास ठेवला भाव ठेवला तो देव आम्हाला कळाला त्याचे वर्म आम्हाला कळाले तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. आणि असा जो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे जो देव आम्हाला कळाला जो देव आम्हाला भेटला तो देव तुम्हाला भेटावं आणि तुमच्या आवेशाचा नाश होऊ नये असं तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे लीन व्हावे कळे व्हावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य एक असा या अभंगाचा सरळ गोड अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल
कीर्तन सेवेपूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी परमपूज्य आसाराम बाबा आडगावकर माऊली बाबांच्या आशीर्वादाने सप्त्याचं चालू वर्ष 50वे आहे. अगदी आनंदामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आजचा दिवस खऱ्या अर्थाने खूप पवित्र असा हा आजचा दिवस आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारी आणि तुम्हाला जी मंडळी मिळाली या ठिकाणी ती सगळी खूप सुंदर कलाकार आहेत. पण काही कलाकार हे कलाकार असतात, पण ही जी मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे सज्जनो, संप्रदायाशी एकनिष्ठ असणारी, संप्रदायाच्या नियमाच्या आचरणाचं पालन करणारी परमश्रद्धेय आदरणीय आम्ही आळंदीमध्ये वास्तव्याला असताना वैकुंठवासी परमपूज्य जयराम बाबाकडे आम्ही असताना आदरणीय आमचे समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एवढं सुंदर गोड अभ्यासू व्यक्तिमत्व. मी मागाशी त्यांना म्हटलं, महाराज तुमच्यासमोर मला कीर्तन करायचं म्हणजे आज मला भीती वाटायला लागली. त्याच्यात रोजची धावपळ आहे. परवा दिवशी आमच्या भाषेचं लग्न झालं. मी कंपनीत जॉब करतोय, माझ्याकडे 150 लोक आहेत. ते बघायचं, रात्री हे बघायचं. फेब्रुवारीपासून झोप नाही. आज तब्येत बरी नव्हती, बापून मग अशी 2 गोळ्या खाऊ घातल्या, म्हणून मी आज या ठिकाणी उभं राहिलो. महाराजांना म्हटलं तुमच्यासमोर मला कीर्तन करायचं आहे. महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. सज्जनाहो, तुम्हाला जगाच्या पाठीवर लोक भरपूर भेटतील, पण संप्रदायाशी एकनिष्ठ असणारे लोक फार दुर्मिळ भेटतील. आमचे भागवत महाराज या ठिकाणी आहेत, समाधान महाराज आहेत, आमचे हरिभाऊ आहेत, आमचे गायके महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेही महाराज मंडळी धोत्रावरती तुम्हाला आज पाहायला मिळतात. नाही तर कलाकार मंडळी शक्यतो धोत्रावरती नसतात. आणि सज्जनाहो, संप्रदायामध्ये आपल्या आचरणाला फार प्राधान्य दिलेलं आहे. चरण माणसाला देवाच्या मंदिरापर्यंत घेऊन जातात, चरण माणसाला देवाच्या मंदिरापर्यंत घेऊन जातात, पण आचरण माणसाला देवापर्यंत घेऊन जातात. म्हणून संप्रदायामध्ये आचरणाला फार विशेष असं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून ही सगळी संप्रदायाशी एकनिष्ठ असणारी मंडळी आमचे हरिभाऊ या ठिकाणी समाधान महाराज आहेत, आमचे गायके महाराज आहेत. महाराजांसोबत ज्यांनी सुंदर चाल गायली नामदेव अण्णा गायकवाड, नामदेव अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच महाराज मंडळी आणि पेटी वाजवायला आमचे दिलीप बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 14-15 वर्षापासून कंटिन्यू आम्हाला त्यांचा सहवास घडतोय. आणि गावातली सगळी बालगोपाळ छोटी छोटी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेजण महाराज मंडळ आमच्या भागवत महाराजांच्या सानिध्यामध्ये वावरतात आणि आदरणीय आमच्या महाराज शेतीमध्ये पक्वादाचे क्लास घेण्याचंही काम करतात. एकदम गोड सेवा ते त्यांच्या जीवनामध्ये करतात. आणि सगळ्यांच्याच पवित्र चरणी मी नतमस्तक होतो. जो अभंग शिवेला निवडलेला आहे, धावत्या वेगात अभंगाचं चिंतन करू. विठ्ठल सज्जना व जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला या अभंगातून उपदेश केलेला आहे. का बरं संत आपल्याला उपदेश करत असतील, का संतांना एवढं सांगण्याची गरज वाटावी? त्याचं कारण असं होतं सज्जना हो, संत हे जगाच्या कल्याणाकरता येत असतात. जगाचा उद्धार व्हावा, जगाचं हित व्हावं, त्यासाठी संत येत असतात. शास्त्रकाराने अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. पहा, संत काय एवढं तळमळीने सांगतात, तुम्हा आम्हाला काय एवढी विनंती करू सांगतात. शास्त्रकार अत्यंत गोड वर्णन करतात. छायामान्य कुर्वंती तिष्ठती स्वयं आतपे फलंते आपे परार्थाय वृक्ष सत्पुरुषे. शास्त्र वर्णन करतंय, उन्हाळ्याचा दिवस असावा, चैत्र महिना असावा, एप्रिल महिना असावा आणि ते एप्रिल महिन्यामध्ये भरपूर असं ऊन असावं आणि एखादा मोठा वृक्ष असावा. तो वृक्ष काय करतो, सगळं ऊन आपल्या अंगावरती घेतो आणि त्या वृक्षाखाली जो जो येतो त्याला मात्र तो सावली देण्याचं काम करत असतो. त्या स्वरूपाने संत हे जगाला सुख देण्याचा प्रयत्न काम करत असतात. आपण त्यांच्यावरती किती आघात करा, आपण त्यांच्यावरती किती घाव घाला, किती अन्याय करा त्यांच्यावरती, पण संत हे परोपकार करण्यासाठीच आलेले असतात. म्हणून ते वेळोवेळी जीवाला सावध करतात, जाग करतात. उठा, जागा व्हा, देवाच्या भजनी लागा, शरीर केव्हा संपेल याचा भरोसा नाही. म्हणून जागोजागी संत जीवाला उपदेश करतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, मरण करा पंढरी नाथा, करा पंढरी नाथा, वावे चरणी ठेवा माझा जन्मा.
असं प्रमाण दिलं महाराजांनी काकडा या प्रकरणातलं. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागवा. का बरं संत जीवाला जाग करतात? राजांनो, अरे प्रत्येक क्षणाला माणसाचं आयुष्य संपत चाललेलं आहे. प्रत्येक क्षणाला माणसाचं आयुष्य संपत चाललेलं आहे. प्रत्येक क्षणाला काळ आपला आयुष्य मोजतोय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा गोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. संत सांगतात बाबांनो, तुम्ही या जन्मात काय करा? उठा जागा व्हा, देवाविषयी जागा व्हा आणि ध्यानी राहा श्रीहरीच्या. त्या भगवंताच्या श्रीहरीच्या ध्यानामध्ये तुम्ही जागा राहा. का? मनुष्य जीवन प्राप्त होणं महत्वाचं नाहीये, मनुष्य जीवन सफल होणं महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत मनुष्य जीवन सफल होत नाही तोपर्यंत माणसाला मरण्याचा अधिकार नाही. विश्वमौली ज्ञानोबराय सांगतात, आल्याला रेडा जर स्वतःचं जीवन सफल करून घेत असेल, जटायू नावाचा पक्षी जर स्वतःचं जीवन सफल करून घेत असेल, तर मला असं वाटतं सज्जना हो, माणसाचं देखील जीवन सफल झाल्याशिवाय माणसाला मरण्याचा अधिकार नाही. विठ्ठल तुम्ही म्हणताल महाराज जीवन सफल होणं म्हणजे काय, जीवन निष्फल होणं म्हणजे काय? जाता जाता एका उदाहरणावरून मी आपल्याला सांगेन. एका माणसाच्या घरी सप्त्याची पंगत होती. सगळे लोक पंक्तीला जेवायला बसले. आज जशी दादाने सुंदर पंगत घातली अशी सुंदर पंगत पंक्तीला सगळे लोक जेवायला बसली. पण पंक्तीमध्ये सगळे लोक सारखी नसतात. एकाने सहज विचारलं, रामभाऊ पंगत सुंदर झाली पण वरणावरती काही तूप वगैरे आहे की नाही? आणि मग त्या माणसाने तुपाचा डबा चुलीमध्ये ठेवला. हिवाळ्याचे दिवस होते, तूप घट्ट झालेलं होतं. मग त्या पंक्तीला ते तूप वाढायचं होतं. पण तो डबा गरम झाला आणि त्यांनी तो डबा आपल्या हातात पकडला. हाताला चटका बसला आणि ते सगळं तूप चुलीत सांडलं. तो रडायला लागला. पत्नी म्हणते, का विनाकारण रडता? जे तूप चुलीत जाणार पंक्तीत जाणार होतं ते चुलीत गेलं. का विनाकारण रडता? का त्रास करून घेता? त्याने उत्तर खूप सुंदर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं, अगं ते तूप पंक्तीला जाणार होतं ही गोष्ट अगदी बरोबर आहे ग, पण ते तूप ज्या कारणासाठी आणलं होतं ना त्या कारणासाठी ते तूप जाणार होतं. भगवंताने तुम्हा आम्हाला सुंदर नरदेह दिला. भगवंताने तुम्हा आम्हाला सुंदर नरदेह दिला. हा नरदेह जर नुसतं विशेष सेवन करण्यासाठी जात असेल समजून चला तो चुलीत चालला. आणि तो जर माझ्या भगवंताच्या कीर्तनात जर जात असेल तर समजून चला तो सार्थक झाला. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबरा सांगतात, रे बाबांनो, ओरडून सांगतात, पाया पडून सांगतात, विनंती करून सांगतात, नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. आता तरी पुढे हाचे उपदेश नका. आता तरी पुढे हाचे उपदेश, 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 आता तरी पुढे हाचे, आता तरी पुढे हाचे उपदेश. आता करुणाच आयुष्यात, आता करुणाच आयुष्यात, आता करुणाच आयुष्यात, गळाच्या पाया माझे दंडवत, गळाच्या पाया माझे दंडवत. नका करू राज आयुष्यात, नका करू राज आयुष्यात, नका करू राज आयुष्यात, गळाच्या पाया माझे दंडवत, गळाच्या पाया माझे दंडवत. किती गोड प्रमाणे, किती गोड अभंग आहेत महाराज आमच्या तुकोबराय. महाराज एवढी गोड अभंग आहेत ना तुकोबरांची, ज्यावेळेस तुम्ही गाथा वाचाल कधीतरी. आता आमचं दुर्दैव एकच आहे की जिथं आमच्या महाराष्ट्रात गाथा जन्माला आला, आमच्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी जन्माला आली, पण ती ग्रंथ आमच्या घरात नाही सज्जना हो. त्याचं महत्त्व आम्हाला कधी कळालं नाही हो. आमच्या संतांचं महत्त्व, आमच्या ग्रंथाचं महत्त्व बाहेर देशात विदेशातल्या लोकांना कळालं. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी बाहेर देशामधनं इंग्लिशमधनं शिकवल्या जाते. आमच्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, ज्या मातीत छत्रपती शिवरायांचा इतिहास घडला
त्या मातीतून पुसला जातो आणि पाकिस्तान सारख्या पाठ्यपुस्तकामध्ये आदर्श राजा असा असावा म्हणून पाकिस्तान मधल्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवरायांचा इतिहास शिकवला जातो. पण आम्ही त्या मातीत जन्माला आलो, आम्ही त्या मातीत जन्माला आलो. 25-30 वर्षाचं आमचं वय झालंय. वर्षातून एकदा आम्हाला शिवाजी महाराजांची जयंती आठवते, पण शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला हे मात्र आम्हाला माहिती नाहीये. जिथं पिकतं ना राजांनो तिथं कधी विकत नसतं. आमचा गाथा खूप गोड आहे आणि ज्ञानेश्वरी खूप गोड आहे. किती सुंदर अभंग आहेत आमच्या संतांचे. काय बोलतात तुकोबराय पांडुरंगाशी, काय जबरदस्त संवाद आहे गाथ्यामध्ये. तुकोबराय पांडुरंगाशी बोलतात, हे देवा कोण आम्हा पुसे सिनले बागले तुझा विन उगले पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण ताण बुक निवारील, कोण या तापाचा करील परिहार, उत्तरील पार कोण तुझे, कोणापेक्षेचे मागावे बातुके, कोण कौतुके बुजावेल, कोणावरी आम्ही करावी सत्ता, होईल साथ कोण तुझ्या, तुका म्हणे आगा स्वामी सर्वजण, दंडवत चरण तुमच्या देवा, न म्हणे कोणाशी उत्तम वाईट, सुखी माझी कुट खाओ मागे, सर्व माझा बार असे पांडुरंगा, काय माझे जगा सवेकाच. काय गोड अभंग आहेत महाराज तुकोबरायांचे. तुकोबरायचा गाथा कोणी लिहिला? संताजी महाराज जगनाडे, तेली समाजाचे संताजी महाराज. आणि त्या संताजी महाराजाकडे एक बैल होता आणि त्या बैलाचं नाव होतं सज्जना हो सखा. रोज त्या बैलाला गाण्याला झुंपवावं संताजी महाराजांनी आणि माझ्या तुकोबरायचे अभंग म्हणावे. आगी लागो तया सुका जेने हरी नाही मुका, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. हे पांडुरंगा किती संकट येऊ दे माझ्या जीवनात पण पांडुरंग राहो चित्ती, असं ते अभंग म्हणायचे. आणि तो बैल गाण्याला चालायचा. एक दिवस संताजी महाराज बाहेर गावी गेले आणि पत्नीने त्या बैलाला गाण्याला झुंपावलं आणि तो बैल चालत नव्हता. त्या बैलाला खूप मारलं, तो बैल चालत नव्हता. त्या बैलाला एक खोड होती. आता खोड फक्त 4 पायाच्याच बैलाला असते असं नाही. माझं बोलणं थोडं लक्षात घ्या. खोड फक्त 4 पायाच्याच बैलाला असते असं नाही, खोड ही प्रत्येकाला असते. पण त्या बैलाला जी खोड होती ना ती फार चांगली होती. त्या बैलाची खोड अशी होती, जोपर्यंत गाथातला अभंग म्हणत नाही आणि जोपर्यंत अभंग मी बैलाचं सांगतोय जोपर्यंत गाठ्यातले अभंग म्हणत नाही आणि ते अभंग त्या बैलाच्या कानावर पडत नाही तोपर्यंत तो बैल चालत नव्हता. पत्नीला त्या बैलाची खोड माहिती नव्हती. खूप मारलं त्या बैलाला. संध्याकाळी महाराज घरी आले. बैलाच्या अंगावरती वळ उमटले. का मारलं माझ्या सखाला, का मारलं माझ्या बैलाला? महाराज अहो बैलाला गाण्याला झुंपवलं हो पण बैल चालत नव्हता. मग माझ्या संताजी महाराजांनी सांगितलं, अगं त्या माझ्या सखालाही खोड आहेत. जोपर्यंत गाथ्यातली अभंग म्हणत नाही आणि ते अभंग जोपर्यंत बैलाच्या कानावर पडत नाही तोपर्यंत बैल चालत नव्हता. इतकी ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातल्या अभंगाची होती राजांनो. पण अजून आमच्या घरात तो गाथा नाही, अजून आमच्या घरात ज्ञानेश्वरी नाही, अजून आमच्या घरात इतिहास नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबरा सांगतात, बाबांनो नका करू ना अशा आयुष्याचा. अरे जगातल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने परत मिळतील पण हे शरीर परत मिळणार नाही. शास्त्रकार वर्णन करते, पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. शास्त्रकार वर्णन करते, गेलेला पैसा परत मिळेल, गेलेला मित्र परत मिळेल, गेलेली जमीन परत मिळेल, गेलेली पत्नी परत मिळेल, गेलेल्या सगळ्या गोष्टी जीवनातल्या परत मिळतील पण मनुष्य जन्म जर संपला न शरीरम पुन्हा पुन्हा. आता बघता येईल फेरा म्हणे तुकया बंधू भावनरा ओळखी नाही तुकया
आता मागवता येईल फेरा येतो नगडे या नगरा. हे शरीर आपल्याला परत परत प्राप्त होणार नाही सज्जन हो. म्हणून आपण कधीतरी स्वतःचा विचार करावा. ज्या मातीत आपण जन्माला आलो ना सज्जन हो, कोणाचा हा महाराष्ट्र, कोणाचा हा देश. अरे ज्या देशात आपण जन्माला आलो त्या मातृभूमीचं जर आपण वर्णन करू गेलो तर शब्दसृष्टी अपुरी पडेल. 4 दिशेला असे पवित्र धाम, 4 धाम आहेत, सप्तमोक्षपुर आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, इंद्रायणी, भीमाबामा, चंद्रभागा अशा पवित्र नद्या आहेत, हिमालयासारखं पर्वतराजे, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत आहेत, भगतसिंगासारखे देशभक्त आहेत, संभाजीराजांसारखे धर्मवीर आहेत आणि छत्रपती शिवरायांसारखे राजे आहेत. आणि त्या मातेत तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे. म्हणून संत वर्णन करतात सज्जन हो, अरे ते कुळ पवित्र आहे, तो देश पावन आहे, ज्या देशात हरिभक्त जन्माला येतात. जन्माला येतात. या आमच्या महाराष्ट्राच्या मातीत माझ्या ज्ञानोबा तुकोबा शिवाजी महाराज, संभाजी महाराज जन्माला आले सज्जन हो. त्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. राजांनो, विजापूरचा आदिलशाह, हैदराबादचा निजामशाह, खानदेशचा सुलतान, जंजिराचा सिद्धी औरंगजेब आणि या सुलतानाने हा महाराष्ट्र भरडून काढला होता. माय माऊल्यांवरती अन्याय होत होती, गावाची गावं चालली जात होती, माय माऊल्यांना पळून नेलं जात होतं, त्यांच्यावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. दिवसा धावल्या माय माऊल्यांना पळवल्या जायचं, मंदिरं पाडल्या जायची. आणि या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी कोणी राहिला नव्हता, कोणी राहिला नव्हता. पण 16वं शतक उजाडलं आणि या महाराष्ट्राच्या मातीला आधार मिळाला, आधार मिळाला. जिजाऊ मासाहेब शहाजीराजांचा विवाह झाला आणि त्यांच्या गर्भामध्ये छत्रपती शिवरायांसारखा राजा वाढत होता. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांच्या उदारात वाढत होते आणि माझ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांनी सुप्रभाती उठावं, रामायण वाचावं, महाभारत वाचावं आणि त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती व्हावा. सज्जन हो, आज छोटी मुलं या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत, पण ही मुलं ज्यावेळेस आईच्या गर्भात असतील त्यावेळेस नक्कीच त्या माऊलीने गाथा ज्ञानेश्वरी गीता वाचली असेल, त्याचा परिणाम कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. छत्रपती शिवाजी महाराज उदाहरण महासाहेबांनी रामायण वाचावं. दोन्ही बाजूनी लढत होती, मरत होती या महाराष्ट्रातील भूमीतील भूमिपुत्र आणि सुलतान मात्र आमच्यावरती अन्याय आणि अत्याचार करत होते. आणि जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवरायांना वाढवत होत्या आणि गडकरांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई त्यांनी विचारावं जिजाऊ मासाहेबाला, आऊसाहेब, महासाहेब, या अवस्थेत प्रत्येक माऊलीला काहीतरी खावंसं वाटतं, तुम्हाला काही खावंसं वाटतं का? राजमाता जिजाऊ मासाहेब ताडकन उठून उभे राहिल्या आणि बोलतात ना, मासाहेब आम्हाला खाण्यापिण्याचे डोळे नाही, आम्हाला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर चिरकटोप ठेवावा, कमरेला सेना बांधावा, तलवार मान करावी, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घोडा फेकावा. आमच्या समोरून आमच्या माय माऊल्यांना पळवलं जातं, त्यांच्यावरती अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो. त्या हैवानाचं शीर आम्ही धडा वेगळं करावं आणि पवित्र हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने 19 फेब्रुवारी या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या मातृभूमीचं रक्षण झालं, ज्ञानेश्वरीचं रक्षण झालं, गाठ्याचं रक्षण झालं, पंढरीच्या पांडुरंगाचं रक्षण झालं, तुळजापूरच्या तुळजा भवानीचं रक्षण झालं, गोठ्यातल्या गाईचं रक्षण झालं, घरातल्या माईचं रक्षण झालं, मंदिराचा कळस सुरक्षित राहिला, दारातली तुळस सुरक्षित राहिली. ही जर कृपा कोणाची आमच्यावरती असेल तर ती एकाच राजाची, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो, भाग्यवान आहेत
राजांनो आपण. म्हणून आमचे संत वर्णन करतात रे, अरे तुम्ही कुठे जन्माला आलात? महाराष्ट्रात, या भारत देशामध्ये. म्हणून संत म्हणतात ज्या देशात संत शूर हरिभक्त जन्माला येतात ना, ते कुळ पवित्र आहे, तो देश पावन आहे. जे देशात हरिभक्त जन्माला येतात. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. याच आमच्या महाराष्ट्रात ज्ञानोबरा, तुकोबरा, निळोबरा, एकनाथ महाराज, नामदेवराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, तानाजी मालुसरे, बारुपे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, सूर्याजी मालुसरे, रामजी पांगिरे, शिवा काशीत अशी रत्न जन्माला आली सज्जना हो. या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी कोणी स्वतःच्या प्रपंचाचा विचार नाही केला, पण हसत हसत ही माणसं फाशीच्या फंदावरती गेलीत. हसत हसत या माणसाने स्वतःच्या रक्ताने या मातृभूमीला राज्याभिषेक घातला सज्जना हो. म्हणून मी सांगेल राजांनो, जगाच्या पाठीवर ज्ञानी भरपूर जन्माला येतील, पण माझ्या ज्ञानोबऱ्यासारखे नाही. जगाच्या पाठीवर वैराग्यवान भरपूर जन्माला येतील, माझ्या तुकोबऱ्यासारखे नाही. जगाच्या पाठीवर शांती ब्रह्म भरपूर जन्माला येतील, आमच्या एकनाथ महाराजांसारखे नाही. जगाच्या पाठीवर देशभक्त भरपूर जन्माला येतील, माझ्या भगतसिंगासारखे नाही. जगाच्या पाठीवर धर्मवीर भरपूर जन्माला येतील, माझ्या संभाजी राजांसारखे नाही. आणि जगाच्या पाठीवर राजे भरपूर जन्माला येतील, पण छत्रपती शिवरायांसारखे नाही. म्हणून जगाच्या पाठीवर 85,832 स्मारक ज्या राजाचे आहे ना, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या मातीत आपण जन्माला आलेलो. दुर्लभ हा नरदेह आहे, तो आपल्याला मिळालेला आहे. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, सांगणार, सांगत राहणार. ज्ञानोबरासारखा ज्ञानी नाही, तुकोबरासारखा वैराग्यवान नाही, एकनाथ महाराजांसारखा शांती ब्रह्म नाही, मारुतीरायासारखा ब्रह्मचारी नाही, गरुडासारखा भरारी मारणारा नाही, उदकासारखा दान नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, आईसारखं दैवत नाही, देवासारखी कृपा नाही, साधूसारखा आशीर्वाद नाही, आईसारखी माया नाही, रामासारखा देव नाही, सीतेसारखी पतिव्रता नाही, दशरथासारखी पिता नाही, कौशल्यासारखी आई नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, वशिष्ठसारखे गुरु नाही, नामदेवासारखा भक्त नाही, रावणासारखा श्रीमंत नाही, कर्णासारखा दातृत्व नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, भगतसिंगासारखा देशभक्त नाही, संभाजी राजासारखा धर्मवीर नाही, शोभा राजासारखा राजा नाही, आणि माणसासारखा दुसरा माणूस नाही, माणसासारखा दुसरा नरदेह नाही. आणि तो या भारत देशात आपल्याला मिळालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सज्जना हो, कोणाचे पोटी चांगली बाळं जन्माला येत नसतात, आणि कोणाचे पोटी सज्जन माणसं जन्माला येत नसतात. त्यासाठी आईची कुस पवित्र असावी लागते. मी सांगेल आपल्याला, विश्वमाऊली ज्ञानोबरा जन्माला येण्यासाठी रुक्मिणी आईसाहेब असावे लागतील, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा जन्माला येण्यासाठी कनकाई आईसाहेब असावे लागतील, भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येण्याकरता माता कौशल्य असावी लागेल, कृष्ण भगवंत जन्माला येण्याकरता माता देवकी असावी लागेल, भक्त प्रल्हाद जन्माला येण्याकरता माता कयादू असावे लागतील, मारुतीराय जन्माला येण्याकरता माता अंजनी असावी लागतील, भगतसिंग जन्माला येण्याकरता माता विद्यावती असावी लागेल, राजगुरू जन्माला येण्याकरता माता पार्वतीबाई असावी लागतील, संभाजीराजे जन्माला येण्याकरता माता सईबाई असावी लागतील, आणि छत्रपती शिवरायांसारखं रत्न जन्माला येण्याकरता राजमाता जिजाऊ असावं लागतील. एवढं सहज ते कोणाच्या पोटी नाही जन्माला येऊ शकत. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एका माऊलीने एक विश्व माऊली आपल्याला अशी दिलेली आहे का, ज्या माऊलीने गीतेसारखं संस्कृत मधलं तत्वज्ञान आम्हाला मराठी भाषेमध्ये पटवून दिलेले आहे. पहिली धन्यता त्या माऊलीला दिली जाते. धन्य 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 जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. पहिले धन्यता त्या माऊलीला, आणि दुसरी धन्यता त्या माऊलीला का ज्या माऊलीने छत्रपती शिवरायांसारखं रत्न या मातेला दिलं. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, आणि मुद्रा मानाचा जिजाईला. विठ्ठल म्हणून संत
जीवाला उपदेश करतात, जागा करण्याचं काम करतात. रे बाबांनो, तुम्ही किती भाग्यवान आहात. या मातृभूमीत तुम्ही जन्मात आला, पण कधी स्वतःचा विचार केला? कधी स्वतःचा विचार केला? अरे नका करूनास किंवा नरका घोडा का जाता? जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाची सुरुवात कर या शब्दाने केलेली आहे. आणि कर या शब्दाचा अर्थ होतो हात, आणि हात हे माणसाचं भूषण आहे. हात हे माणसाचं भूषण आहे. सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यावं असं आपलं हिंदू शास्त्र आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मुले तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम. काय करायचं मनुष्य जीवनात, काय मिळवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. लक्ष्मी मिळवायची, सरस्वती मिळवायचा का देव मिळवायचा हे आपल्या हातामध्ये आहे. जी लोभी माणसं असतात ती लक्ष्मी मातेच्या पाठीमागे धावतात. लक्ष्मीच्या पाठीमागे लागून लक्ष्मी कधी प्राप्त होत नसते. लक्ष्मी कोणाला मिळत असते? शास्त्राने त्याचं वर्णन केले. उत्साह संपन्न दीर्घसूत्रम क्रिया विदिज्ञ व्यसनेश्वर शक्तम शूरम कृतज्ञम दृढ सौहृदम च लक्ष्मी स्वयंयाते निवास येतो असं शास्त्राने वर्णन केलेलं आहे. जी माणसं नेहमी उत्साही असतात, जी माणसं नेहमी उत्साही असतात, उत्साह, जी माणसं अनेक क्रिया करतात, जी माणसं शूर असतात, जी माणसं सरळ हृदयाची असतात, जी माणसं कृतज्ञ असतात, अशा माणसाच्या घरी लक्ष्मी येते. म्हणून लक्ष्मीदास लक्ष्मी मातेच्या पाठीमागे धावतात. विद्यार्थी सरस्वतीच्या पाठीमागे धावतात आणि संत देवाच्या पाठीमागे धावतात. देवा, तुझं दर्शन आम्हाला कधी होईल? सांग ना, तुझं दर्शन आम्हाला कधी होईल? माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी माझ्या माऊलीला विचारावं, माऊली सांगा आमचा उद्धार कधी होईल? काय मी उद्धार काय कृपा करील? सांगा ना, तो देव आम्हाला भेट कधी देईल? त्या देवाचं आम्हाला दर्शन कधी होईल? देव कृपा करील मज काय लाज राखील. ज्ञानोबराया, माऊली तुम्ही कोण आहात? तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही साधकांचे मायबाप आहात, तुम्ही विठोबाचा प्राण आहात, तुम्ही ज्ञानीयांचे राजे आहात. आम्ही अनाथ आहोत, आम्ही अज्ञानी आहोत. तुम्ही आमचा निरोप पंढरीनाथापर्यंत पोहोचवा. आणि ज्यावेळेस तुम्ही आमचा निरोप देवापर्यंत पोहोचवसाल, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजारी उपेक्षणा. तो हरी आमची उपेक्षा करायचा नाही, तो पांडुरंग आम्हाला दर्शन देईल, आमच्या जीवनाचं सार्थक होईल. सज्जना हो, माझ्या तुकोबाराचं जीवनचरित्र, माझ्या ज्ञानोबाराचं जीवनचरित्र एवढं सुंदर चरित्र आहे. तितका संघर्ष आणि तितकी संकटे आपल्या जीवनामध्ये नाहीये. विचार करा, एवढा संघर्ष तुकोबराच्या जीवनात होता, पण एक क्षण देखील देवाला विसरत नव्हते. वयाच्या 12व्या वर्षी तुकोबरायांवरती प्रपंचाची जबाबदारी पडली आणि वयाच्या 17व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायांचे पिताश्री बोलोबा या जगातून निघून गेले. बोलोबा निघून गेले आणि बोलोबांच्या पाठोपाठ त्यांच्या आईसाहेब या जगातून निघून गेल्या. कणकाई आईसाहेब. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. सगळी संपत्ती गावातल्या लोकांना वाटून दिली. माझ्या तुकोबरायांनी सगळी संपत्ती वाटून दिली. सज्जना हो, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे असतात ना, तोपर्यंत सगळं जग तुमच्यावरती प्रेम करतं. पण ज्या दिवशी खिशातले पैसे संपतात ना, त्या दिवशी तुमच्यावरती प्रेम करायला कोणाला वेळ नसतो. सब पैसो के भाई दिल का साथी नाही कोई.
धनवंत जो मोठा चाले धंदा तेव्हा बहीण म्हणे दादा खिशातला पैसा संपला, कोणाला प्रेम करायला वेळ नसतो. जोपर्यंत माझे तुकोबराय गावातल्या लोकांना वाटून देत होती तोपर्यंत गावातले लोक तुकाराम शेठ म्हणून बोलत होते. आणि आता ज्यावेळेस सगळं संपलं ना, लोक तोंडावरती शिवाय देऊ लागली. वाईट वाटलं आणि मग मुखातनं उद्गार निघाली, जन हे सुखाचे दिलेल्या गेलेल्याचे अंत हे काळीचे नवे कोणी. तुका म्हणे तुझे नवतील कोणी एका चक्रपाणी वाचून या. मग तुकोबराय सांगायला लागले, बाबा या जगात देवाशिवाय आपलं कोणीच नाहीये. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला, पत्नी अन्न पाण्या वाचून मरण पावली, मुलगा मरण पावला. तुकोबरायांचे मोठे बंधू सावजी त्यांची पत्नी मरण पावली. आणि मग माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाचं भजन करू लागले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम पाठोपाठ एक संकट जीवनामध्ये आली, पण तुकोबरायांनी विणा उचलला आणि देवाचं भजन चालू केलं. 7 ते 9 जगद्गुरु तुकोबराय देहू गावात कीर्तन करायचे आणि जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करायचे म्हणून लोक तुकोबरायांचा विरोध करायचे. तुकोबराय कीर्तन करायचे, तुकोबराय पांडुरंगाचं भजन करायचे, तुकोबराय अभंगाची रचना करायचे म्हणून गावातले लोक तुकोबरायचा विरोध करायचे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात तुम्ही चांगलं काम करसाल, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाच्या जीवनात अडचणी, चांगलं काम करायला लागली की माणसाचे शत्रू आपोआप वाढतात, माणसाचे विरोधक आपोआप वाढतात. पण लक्षात ठेवा, आयुष्यात ज्याला पुढे जायचं असेल ना, त्याने लोकांचे घाव सहन करायला शिका, कारण की या जीवसृष्टीचा नेम सज्जना हो, घाव घालणारी लोक संपत असतात आणि घाव सहन करणारी लोक मोठी होत असतात. ज्या ज्या लोकांनी ज्ञानोबाला तुकोबाराला त्रास दिला, ज्या लोकांनी शिवाजी राजांना त्रास दिला, त्यांची नावं आपल्याला माहिती नाही. पण जगात असा माणूस नाही का त्याला विश्व माऊली ज्ञानोबाराय माहिती नाही का? समाजाचा त्रास सहन केला. ज्या ज्या लोकांनी माझ्या माऊलीला त्रास दिला, मधुकरी मागू दिली नाही, त्यांची नावं आपल्याला माहिती नाही. पण ज्या ज्ञानोबरायांनी या समाजाचा त्रास सहन केला, विश्वात असा माणूस नाही का त्याला ज्ञानोबराय माहिती नाही, विश्वात असा माणूस नाही त्याला तुकोबराय माहिती नाही, आणि जगात असा माणूस नाही का त्याला आमचे छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही. फक्त या महाराष्ट्राचे दुर्दैव एकच सज्जना हो, आपल्या माणसाला कधी आपल्या माणसाचं महत्व कळालं नाही, आपल्या माणसाला कधी आपल्या माणसाचं महत्व कळालं नाही, आणि आमच्या माणसाने कधी आमची माणसं मोठी होऊ दिली नाही. जर खंडोजी कोपड्यांना, सूर्यराव सुर्व्यांना आणि जसवंतराव पालवणीकरांना कळालं असतं की छत्रपती शिवाजी महाराज हिंदूचं रक्षण करण्यासाठी, माय माऊलांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीमध्ये शालिमार शकाच्या 1551 वर्षी शुक्लनाम संवत्सर आहे, उत्तरायणात फाल्गुन महिन्यात होते, तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर शेळ लग्नावर शुक्रवारी कन्या रास अखिल पृथ्वीचे साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 या पवित्र दिवशी या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी शिवाजी राजे अवतीर्ण झाले. हे जर खंडोजी कोंबड्यांना कळालं असतं तर आपलीच माणसं तुळजाभवानीचं मंदिर पाडताना अफजल खानाच्या बाजूने लढली नसती.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, माझीच माणसं जर माझ्या बाजूने लढली असती ना तर आज पृथ्वीतलावरती फक्त मराठ्यांचं राज्य असतं. बोलून जाईल मी आपल्याला. माझे महाराज म्हणायचे, अरे बाबळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं, बाबळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं, माणसाच्या बाजूला ढाल बनवलं असतं. अरे आपल्याच माणसात एकी नाही तर संपूर्ण भारताला महाराष्ट्र बनवलं असतं. ही ताकद होती राजांनो. 23 मार्च 1528 ला आपलं राम मंदिर पडलं. बाबरचा सेनापती मीर बाकीने आमचं राम मंदिर पाडलं. ज्यावेळेस राम मंदिर पाडलं त्यावेळेस आम्ही हिंदू बहुसंख्य होतो, पण तरी देखील राम मंदिर पाडलं. ज्यावेळेस महम्मद गोरी आला त्यावेळेस हिंदू बहुसंख्य होतो, पण तरी देखील पृथ्वीराज चव्हाणचे डोळे काढले. आणि ज्यावेळेस अलाउद्दीन खिलजी आला हिंदू बहुसंख्य होते, पण राणी पद्मिनीला जोहार करावा लागला. आणि ज्यावेळेस गजनी आला हिंदू बहुसंख्य होते, पण 17 वेळेस सोरटी सोमनाथ पाडलं. आणि ज्यावेळेस औरंगजेब आला हिंदू बहुसंख्य होते, पण छत्रपती शिवरायांना आग्र्यात कैद व्हावं लागलं. ज्यावेळेस 5 लाखाची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आला हिंदू बहुसंख्य होते, पण माझ्या संभाजी राजाला काही झाली, माझ्या संभाजी राजाला काही झाली. आणि काही झाल्याच्या नंतर 42 दिवसाचा वनवास माझ्या संभाजी राजांनी या मातृभूमीसाठी सोसलाय. अरे डोळे काढली, जीभ कापली, अंगावरची कातडी सोलून काढली, पण या मातृभूमीसाठी या धर्मासाठी मरावं कसं माझ्या संभाजी राजाने शिकवलं. आणि जगावं कसं माझ्या शिवाजी राजाने शिकवलं. जगावं कसं गीता शिकवते, मरावं कसं भागवत शिकवतं, पण धर्मासाठी मरावं कसं संभाजी राजे शिकवतात. 42 दिवसाचा वनवास सोसला. 11 मार्च 1689 तो दिवस संभाजी राजांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. पण जाता जाता संभाजी राजे बोलून जातात, सज्जना हो, अरे आम्ही अनेक वेळेस मरू आमच्या धर्मासाठी. म्हणून माझे संभाजी राजे सांगतात, धर्मवीर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते संभाजी राजे म्हणून म्हटलं जाते. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महान पराक्रमी परमप्रतापी एक शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आगे निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई तो क्या हुआ, राष्ट्रवृत्ति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नहीं. जीवा घाटी कोना आया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था वो गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठ में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार आहे. मातृभूमीसाठी जगणे सज्जन हो, पण आमच्या माणसाचं आम्हाला महत्व कळालं नाही. तुकोबाराला लोकांनी गावात भजन करू दिलं नाही. डोंगरावरती जाऊन तुकोबारा देवाचं भजन करतायत. आणि डोंगरावरती तुकोबाराला पांडुरंगाचं दर्शन झालं आणि जीवनाचं सार्थक झालं. संत रात्रंदिवस प्रयत्न करतात देवाला भेटण्यासाठी, विद्यार्थी रात्रंदिवस सायास करतात ज्ञान मिळवण्यासाठी, आणि लोभी माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात धन मिळवण्यासाठी. विठ्ठल जीवनात काय मिळवायचंय हे आपल्या हातात आहे. जीवनात काय करायचंय हे आपल्या हातात आहे. करणे ते जे करा. जगद्गुरु तुकोबारा दत्तात्रय भगवंताचं वर्णन करत असताना तुकोबारा हाताला 3 शब्द वापरतात. पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारिके. पाणी या शब्दाचा अर्थ होतो हात, कर या शब्दाचा अर्थ, हस्त या शब्दाचा अर्थ होतो हात, आणि कर या शब्दाचा अर्थ होतो हात. तिन्ही शब्दाचा जर एकच अर्थ होतोय तर तुकोबाराने 3 शब्द का वापरले ऐका, अति महत्वाचं आहे. पाणी हा शब्द घेण्याकरता आहे. पाणी या शब्दाचा अर्थ होतो हात, पण पाणी हा शब्द घेण्याकरता आहे. तुम्ही दिवसभर कष्ट करताना तुम्हाला कमवण्याचा अधिकार आहे, तुम्हाला घेण्याचा अधिकार आहे. घेतलंच पाहिजे, कमवलंच पाहिजे. कमवण्याचं देखील एक वय असतं, त्या वयातच कमवलं पाहिजे. मी दिवसा कंपनीत काम करतो आणि रात्री कीर्तन करतो, हे कमावण्याचं वय, कमावलंच पाहिजे. आमच्या संतांनी कमवू नये असं सांगितलं नाही. कमवा पण कष्टाचं कमवा. उत्तम
कमवू नये असं आमच्या संतांनी सांगितलं नाही. सज्जनांनो, जीवनामध्ये संपत्ती अवश्य कमवा, पण कष्टाची कमवा. ऐका, कष्टाने कमावली लक्ष्मी कधी दगा देत नाही. कष्टाने कमावली लक्ष्मी कधी दगा देत नाही. आणि गोरगरिबांना त्रास देऊन कमावली लक्ष्मी कधी सुखाने खाऊ देत नाही. ज्या लोकांनी लोकांचा तळतळाटाचा पैसा घरात आणलेला असतो, उठल्या उठल्या गोळी, नाश्त्याच्या अगोदर गोळी, नाश्त्यानंतर गोळी, जेवायच्या अगोदर गोळी, जेवल्यानंतर गोळी, संध्याकाळी जेवणाच्या अगोदर गोळी, जेवल्यानंतर गोळी, झोपाच्या अगोदर गोळी, झोपल्यावर गोळी, एवढ्या गोळ्या खाता का? असं वाटतं इतक्या गोळ्या खाण्यापेक्षा एकच बंदुकीची खाल्लेली चांगली. कारणासह कार्याची निवृत्ती. पाणी हा शब्द घेण्याकरता आहे. घेतलं पाहिजे, कमवलं पाहिजे, कारण की तुमच्या खिशात पैसा असेल तरच तुम्हाला किंमत आहे. धनवंत लागे सर्व मान्यता आहे. जोपर्यंत तुम्ही तरुण असता आणि जोपर्यंत तुम्ही कमावता, सगळं गाव तुमचा आदर करतं. अण्णा आले, अण्णा आले. अन्नाला किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत अन्न चालू असतं तोपर्यंत अन्नाला किंमत असते. ज्या दिवशी अन्नाचं अन्न बंद होतं त्या दिवशी अन्नाला महाग होतो. म्हणून घेतलं पाहिजे, कमवलं पाहिजे. पाणी हा शब्द घेण्याकरता आहे. हस्त हा शब्द देण्याकरता आहे. हस्त हा शब्द देण्याकरता आहे. आपल्याला देवाने संपत्ती दिली, त्याच्यातली अवश्य दान करण्याचा प्रयत्न करा. हस्त हा शब्द देण्याकरता आहे. कधीतरी देत चलत चला, कारण की का तुम्ही जी संपत्ती कमावता त्या संपत्तीचं 90% रक्षण परमात्मा करतो असं शास्त्र सांगतं. न्यायोपार्जित वितस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ एवच. शास्त्रकार वर्णन करतोय, आपण जी संपत्ती कमावतो त्या संपत्तीचं रक्षण 90% परमात्मा करत असतो. म्हणून तुम्ही दिवसाला 100 रुपये कमवत असाल, 10 रुपये चांगल्या कामासाठी खर्च करा. दिवसाला तुम्ही 1000 रुपये कमवत असाल, चांगल्या कामासाठी 100 रुपये अवश्य मदत करा. जी लोक वर्गणी द्यायची राहिली असतील सप्त्याची, त्यांनी उद्या न सांगता मंदिरात वर्गणी जमा करायची. तुका म्हणे सत्य कर्मावावे सायम गातली या भय. पाणी शब्द देण्याकरता, पाणी शब्द घेण्याकरता, हस्त शब्द देण्याकरता. या शरीराचं भूषण काय आहे? काय या शरीराचं भूषण? हस्तम पवित्र यदि दान पुण्यम, पादम पवित्र यदि तीर्थ याद, मुखम पवित्र यदि नाम घोष, हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. या शरीराचं भूषण काय आहे? हाताने दान देणं, हाताचं भूषण. पायाने तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करणं, पायाचं भूषण. मुखाने लोकांची निंदा करणं, मुखाचं भूषण. निंदा करणं भूषण आहे? नाही नाही नाही, निंदा करणं भूषण नाही. मुखाने नामस्मरण करणं मुखाचं भूषण. कानाने त्याचं भजन श्रवण करणं हे कानाचं भूषण. हे त्या शरीराचं भूषण आहे. हे त्या शरीराचं भूषण आहे. काही माणसाला द्यायची सवयच नसते महाराज, फक्त घ्यायचं माहितीये. विठ्ठल विठ्ठल. एक माणूस रस्त्याने प्रवास करत होता आणि प्रवास करत असताना चालता चालता तो खड्ड्यात पडला. आणि खड्ड्यात पडल्यानंतर दुसऱ्या गावाचा माणूस रस्त्याने चालला होता आणि त्याला म्हटलं, काय झालं रामभाऊ, खड्ड्यात पडला? तो म्हटला, हात द्या. हात द्या म्हटल्याबरोबर त्याने हात मागं घेतला. त्याला द्यायची सवयच नव्हती. मग त्याच्याच गावातला माणूस आला. म्हटलं, काय झालं? तुमच्या गावातला माणूस खड्ड्यात पडला. मी त्यांना म्हटलं हात द्या, पण ते हात द्यायला तयार नाही. त्याला एक खोड होती. मग गावातल्या माणसाने त्याच्या कानात सांगितली, त्याला म्हण हात घ्या. द्यायची सवय नव्हती. तो परत खड्ड्याजवळ गेला. रामभाऊ हात घ्या. घ्या म्हटल्याबरोबर त्याने हात द्याला आणि वर आला. म्हणजे लोकांना द्या शब्द सुद्धा आवडत नाही, फक्त घ्या एवढंच माहिती आहे. पाणी शब्द घेण्याकरता, हस्त शब्द देण्याकरता. आणि कर या शब्दाचा अर्थ होतो, कर या शब्दाचा अर्थ होतो नम्रतेने राहा. जेव्हा जेव्हा कर शब्द येतो तेव्हा तेव्हा जोडणे शब्द येतो. कर जोडी तो कदे गाडी, कर जोडी तो कदे गाडी, कर जोडी तो कदे गाडी, अपना जावे दबाडी, अपना जावे दबाडी, कर जोडी तो
ना तब्येतच बरी नाही पहा चक्रा येऊन आल्या मला बोलताना तुकोबारायने सांगितलं जेव्हा जेव्हा कर शब्द येतो ना तेव्हा तेव्हा जोडणे शब्द येतो कर जोडितो कटे काळी आपण असावे जवळी विनवितो सकळा जना कर जोडणे थोर लहाना दान इतकेच द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा कर या शब्दाचा अर्थ होतो नम्रतेना राहा ज्याला जगात टिकायचं असेल ना सज्जना हो त्यांनी वाकायला शिका जो वाकला तो टिकला सध्या जगात सगळं मिळतं महाराज फक्त नम्रता राहिली नाही नम्रतेचा होता तेरे कोणीले आनंद तेरे कोणीले आनंद तेरे कोणीले आनंद नम्रता होता तेरे कोणीले आनंद तेरे आनंद तेरे कोणीले आनंद नम्रता होता तेरे कोणीले आनंद तेरे कोणीले आनंद तेरे कोणीले आनंद नम्रता होता तेरे कोणीले आनंद तेरे कोणीले आनंद तेरे कोणीले आनंद कर या शब्दाचा अर्थ होतो नम्रतेने राहा आणि नम्रतेचं फल काय आहे तर जगाचा मालक भगवान परमात्मा नम्रता आपल्या ताब्यात आणून देत असते महाराज पूर्वीचे लोक पैशाने गरीब फार होती पण विचाराने श्रीमंत होती फार नम्र असायची पूर्वीची लोक पण आता तसं राहिलं नाही पूर्वीच्या काळामध्ये गावरान ज्वारी असायची आणि ती ज्वारी उंच वाढायची आणि ती उंच वाढली का त्या ज्वारीचं कणीस असं खाली मान टाकायचं म्हणजे ते असं आकडा करायचं ते ज्वारीचं कणीस वाकायचं ते कणीस नम्र व्हायचंय त्या मुळाशी आणि ते कणीस त्या मुळाला बोलायचं बाबा मी इतका माझ्या जीवनात मोठा झालो पण तुझ्याचमुळे इतका परिपक्व झालो तुझ्याचमुळे हे कोणत्या ज्वारीचं चाललं जुन्या गावरान आणि आता जे शेडचं आहे ना हायब्रिड ते एकदा वाढायला लागलं महाराज खाली पाहतच नाही काय चाललं तर याच्यातून काय कळलं तर पहा विठ्ठल आता ही आमची वारकरी क्षेत्रातली मंडळी रोज बाहेर फिरणारी आहेत रोजचे आमच्या जीवनातले अनुभव आहे आम्ही एखाद्या गावाला कार्यक्रमाला जावं एखाद्याच्या घरी चहा प्यायला जावं तो आम्हाला अध्यात्मातलं काही सांगणार नाही पण घरी गेल्या गेल्या त्याचं रामायण सुरुवात होतं 50 एकर आपल्यामुळे बहिणीचं लग्न आपण केलं भावाचं लग्न आपण केलं त्यांचं शिक्षण आपण केलं संभाजीनगर मधले बंगले आपण बांधले द्राक्षाचा बगीचा आपल्यामुळे केळीचा बगीचा आपल्यामुळे सगळं आपलंच बरं का बापाच्या याच्यात काहीच नाही बरं का बापलाही दरिद्री 18 विश्व दारिद्री चिमणी कोकून गेलं तर दाना मिळत नव्हता एवढा बाप दरिद्री बापाच काहीच नाही सगळं आपलंच मग आम्हाला दम निघत नाही मग आम्हालाच म्हणावं लागतं राजा अरे कमीत कमी तू तर त्यांचं आहेस की नाही नम्रता राहिली नाही ताट कारभार झाला पाणी शब्द घेण्याकरता हस्त शब्द देण्याकरता आणि कर या शब्दाचा अर्थ होतो नम्रतेने राहा माणसाने कर्म करत राहावं कारण की कर्मभूमी आहे देव येवनी भोगभूमी आहे आणि पशु पक्षी पाप येवनी कर्मभूमी आईचा ठाव व्यवसाव जाणावा केले होते याच जन्मी अवघे विठोबाच्या नामे तो का म्हणे वर्मे जाणो निया तरती विठ्ठल विठ्ठल कोणत्या वयात काय करायचं करणे तेचे करा कोणत्या वयात काय करायचं याचं देखील शास्त्र मानत पहिल्या अवस्थेत ज्ञान कमवा पहिल्या अवस्थेत ज्ञान कमवा माझ्या समोर शाळेतली पोरं नाही आहेत ही फक्त डीजे पुढे नाचाच्या कामाची राहिली आता गावातली तरुण पोरं कीर्तनाला येत नाही का तुमच्या गावात तरुण संपले बापू आता लोकांना चांगल्या गोष्टीची आवड राहिली नाही महाराज आपली पोरं अध्यात्माकडे वळायला तयार नाही किती तरुण पोरं आहेत किती आणि या ठिकाणी जर डीजे असतं तर जागा पुरली नसती महाराज फार वाईट दिशेने जीवनाचा प्रवास चालू आहे अरे वयाच्या पहिल्या अवस्थेत ज्ञान कमवा कोणी म्हणत असेल महाराज गरीब परिस्थिती आहे शिकू शकत नाही बाप लोकांची सालं घालतोय तू रात्री कंपनीत काम कर आणि दिवसा कॉलेजचा अभ्यास कर आणि स्वतःच्या जीवावर शिकून मोठं हो ज्याला आयुष्यात पुढे जायचं ना दादा तो माणूस कधी आयुष्यात कारण सांगत नसतो पण ज्याला आयुष्यात कधी पाऊलच पुढे टाकायचं नसतो त्याच्या पावलोपावली अडचणी असतात विठ्ठल मी एक वारकरी सम्राटातला कीर्तनकार तुमच्या समोर आहे पण ज्यावेळेस आम्ही आळंदीला होतो हरिभाऊ असतील आमचे महाराज असतील रात्रीचा 12 वाजायचे 1 वाजायचे हातातलं पुस्तक कधी सुटत नव्हतं मित्रमंडळी म्हणायचे अहो 12 वाजले झोपा घ्या आता
आणि मी म्हणायचो, अरे पोरांनो, आपण शिक्षणासाठी आळंदीत आलोय, आपला बाप आपल्यासाठी आता काय करत असतील. पुस्तकाच्या प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा बाप रानात काम करायला दिसायचा. त्यामुळे हातातलं पुस्तक कधी सुटत नव्हतं. जेव्हा जेव्हा अभ्यासात मन लागत नसेल ना, तेव्हा फक्त स्वतःचा बाप कष्ट करताना आठवा, स्वतःचा बाप घाम गाळताना आठवा. अरे तुमचं शिक्षण करण्यासाठी, तुम्हाला लहानचं मोठं करण्यासाठी जो बाप स्वतःच्या पायाला कधी बूट घेत नाही नवा, स्वतःच्या अंगाला कधी कपडा घेत नाही, दाढी वाढली म्हणून कधी नाव्याच्या दुकानात जाऊन दाढी करत नाही, तो बाप डोळ्यासमोर आणा. हातातलं पुस्तक कधी सुटणार नाही आणि अभ्यासात मन लागल्याशिवाय राहणार नाही. माझा अनुभव. विठ्ठला विठ्ठला. वयाच्या पहिल्या अवस्थेत ज्ञान कमवा, वयाच्या दुसऱ्या अवस्थेत धन कमवा आणि वयाच्या तिसऱ्या अवस्थेत पुण्य कमवा. आणि कमवलेल्या पुण्याच्या बळावरती आनंदाने जीवन जगा. दिवसा असं कर्म करा, रात्री अंतरुणावर पडल्या पडल्या झोप लागावी. 8 महिन्यात असं करून ठेवा, किती पाऊस आला तरी सुखाने राहता यावं. आणि तरुणपणात एवढं पुण्य कमवा, तरुणपणात एवढं पुण्य कमवा, तरुणपणात एवढा आनंद लुटा, तरुणपणात एवढं चांगलं काम करा, म्हातारपण किती जरी वाईट आलं तरी आनंदाने राहता यावं. शास्त्र सांगतं, दिवसेनैव तत्कुर्यात येन रात्रो सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्ष सुखम वसेत, पूर्ववयसे तत्कुर्यात येन वृद्ध सुखम वसेत, यावत जीवन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. विठ्ठल देवाने प्रत्येक जीवाला मायेमार्फत 3 शक्ती दिलेल्या आहेत. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीच्या 17व्या वाद्यात वर्णन केलेलं आहे. काळा येथोनी झाली या विद्या येच्या केली या, इच्छा ज्ञान क्रिया लियाली. ज्ञानोबरा वर्णन करतात इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. इच्छाशक्तीच्या जोरावरती बरीच लोक मोठी झालेली आहेत. इच्छा असणारी मुंगी हजारो मैल दूर जाऊ शकते, पण इच्छा नसणारा गरुड एक पाऊल देखील पुढे जाऊ शकत नाही. शास्त्रकार वर्णन करते, योजनानाम सहस्रे शिवसेने गच्छत पिपीलिका अगच्छन वैनतुपी पदम एकम न गच्छती. इच्छा असणारा माणूस आयुष्यात काही पण करू शकतो. इच्छाशक्ती 2 नंबरची शक्ती सांगितलेली आहे. ज्ञानशक्ती. इच्छा आहे, ज्ञान आहे, पण प्रत्यक्ष कर्म केलं नाही, प्रत्यक्ष क्रिया केली नाही तर त्याचं फळ मिळत नाही. तुकोबराचे एक अभंग फार गोड आहे महाराज. 6 चरणाचा अभंग आहे. त्या अभंगाची सुरुवात, मुंगीच्या घरा कोण जाय मूळ, देखोन या गुळ धाव घाली, याचं का विना काय कोळंबला जाता, तोची धाव येता आपुल्या. तो 6 चरणाचा तुकोबराचा अभंग आहे. घरात जर गुळ आणून ठेवला तर मुंग्याला आमंत्रण द्यावं लागत नाही. तुम्हाला जर तहान लागली, पाणी तुमच्यापर्यंत येत नाही, तुम्हाला पाऱ्यापर्यंत जावं लागतं. तुम्हाला भूक लागली, अन्न तुमच्यापर्यंत येत नाही, तुम्हाला अन्नापर्यंत जावं लागतं. तुम्ही आजारी पडलात, डॉक्टर तुमच्यापर्यंत येत नाही, तुम्हाला डॉक्टर पर्यंत जावं लागतं. त्या पद्धतीने तुमचं आमचं हित व्हावं, उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर देव आपल्यापर्यंत येणार नाही, आपल्याला देवापर्यंत जावं लागेल. त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. या अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे जया आपुले स्वहित करणे तोची प्रीत करी कथे. ज्याला असं वाटत असेल आपलं हित व्हावं असं वाटत असेल त्याला स्वतः ते कर्म करावं लागणार, पण जर केलं नाही तर त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून ज्ञानोबरा सांगतात, इच्छा असून फायदा नाही, ज्ञान असून फायदा नाही. कीर्तन ऐकणं चांगलं आहे, पण घरी बसल्याच म्हणतो कीर्तन ऐकणं चांगलंय, पण जेवण करतो, गादीवरती बसतो, आज कीर्तनाला जायला पाहिजे, चांगलं कीर्तन बसल्याच म्हणतो, पण कीर्तनाला काही येत नाही. मग तो शेजारच्या म्हणतो, तू जाय आज, मी उद्या येतो. काला जवळ येतो पण केव्हा काही मंदिरात. म्हणजे इच्छा आहे, ज्ञान आहे, पण जर प्रत्यक्ष कर्म केलं नाही तर रोग कधी बरा होणार नाही. शास्त्रकार वर्णन करते, शास्त्रांनी दित्यापि भवंती मूर्खा यस्तु क्रियावान पुरुष असा विद्वान सुचिंतितम औषधम आतुरानम न मात्रेन करत तो रोगम. नुसता शास्त्राचा अभ्यास करणारा मूर्ख आहे. एखाद्याला आजार झालेला आहे, औषध उपलब्ध आहे, औषध कसं घ्यायचं याचं ज्ञान आहे, पण जर औषधच घेतलं नाही रोग बरा होईल नाही. मग रोग बरा होण्यासाठी काय करावं लागेल, औषध घ्यावं लागेल, म्हणजे प्रत्यक्ष कर्म करावं लागेल. मग कर्म केलं तर त्याचं फळ मिळेल. मग जगद्गुरु तुकोबरा सांगतात, राजांनो तुम्हाला प्रत्यक्ष कर्म करावं लागणार, कर्म तुम्हाला चुकणार नाही, पण ते कर्म करत असताना असं करा की ते कर्म केल्याच्या नंतर नरकाला जाण्याची वेळ येणार नाही. प्रथम चरणात करणे ते हे करा
अभंगाच्या प्रथम चरणातून जगद्गुरु तुकोबराज जीवाला उपदेश करतात, करणे ते हे जे करा, असं काय करा की ते केल्याच्या नंतर नरकाला जाण्याची वेळ येणार नाही. अनेक ठिकाणी तुकोबरा उपदेश करतात. तुम्हाला सुख प्राप्त व्हावं असं वाटतं ना, मग तुम्ही एक काम करा. काय करा? जगाच्या मालकाला आपलासा करा, आपुला तो एक देव करून एका देवाचं नामस्मरण करा, एका देवाचं गुण गा, एका देवाला आपलंसं करा. तुकोबरा सांगतात आम्ही एका देवापासून इतराचं भजन करत नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेक आपे काम. तुम्हा आम्हाला समाधान का मिळत नाही? आपण रोजचे देव बदलतो महाराज. देवाला कळत नाही हे कोणाचं गिऱ्हाईक ना, आपल्याला कळत नाही कोणत्या देवाची उपासना करो. कुठला तरी एक देव फिक्स करा. एक माणूस दर पंचवार्षिकला पक्ष बदलायचा. हा माणसाने वातावरण बघून फिरावं, जरा वातावरण बघून फिरावं. म्हणून आम्ही त्यांच्या मालकीने पहिले विचारलं, मावशी तुमचे मालक दर पंचवार्षिकला पक्ष बदलतात? त्या मावशीने सांगितलं, महाराज माझं भाग्य आहे, माझे मालक फक्त पक्षच बदलतात, अजून त्यांनी मला बदललं नाही. कुठला तरी एक देव आपलासा करा, तेव्हा जीवनात सुख प्राप्त होईल. तुम्ही आम्ही सगळेजण दुःखी आहोत. आज जीवनामध्ये किती दुःख आहे शास्त्रकार वर्णन करते. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम, पुन्हा पुन्हा अंतकाले महादुःखम तस्मात जागृत जागृत. जन्माचं दुःख, तारुण्याचं दुःख, वृद्धपणाचं दुःख, मरणाचं दुःख, म्हणजे आपलं जीवन दुःखाने परिपूर्णच भरलेलं आहे. आपण देवाच्या दरबारात आलात, कशासाठी आलात? सुखासाठी आलेलो. किती प्रपंचामध्ये आपण त्रस्त झालेलो आहोत, किती व्याकुळ झालेलो आहोत प्रपंचामध्ये. आपल्याला असं वाटतं तारुणपणात सुख मिळेल, लग्न झाल्यावर सुख मिळेल, मुलं झाल्यावर सुख मिळेल, मुलाचं लग्न झाल्यावर सुख मिळेल, नातवंड आल्यावर सुख मिळेल, वृद्ध झाल्यावर सुख मिळेल. चार माणसाच्या खांद्यावरती जातो तरी पण सुख काही पदरात पडत नाही, सुख काही मिळत नाही. इतकी माणसं प्रपंचामध्ये दुःखी आहेत. काही माणसं रडतात महाराज, व्याकुळ झालीत माणसं प्रपंच पुढे. एक माणूस प्रपंचात त्रस्त झाला आणि तो रडायला लागला, व्याकुळ झाला, तो रडायला लागला. दुःख कोणापुढे सांगावं? आपण काही तुकोबराने पांडुरंगापुढे दुःख सांगायला. म्हणून जीवनातलं कोणीतरी हक्काची व्यक्ती असावी दुःख व्यक्त करण्यासाठी. मग त्यांनी आपल्या सासरेभावाला फोन केला आणि रडायला लागला. आणि सासरेभावाला फोन केल्याच्या नंतर सासरेभावाने विचारलं, जावई बापू काय झालं? म्हटले, सासरेभावा तुम्ही माझ्या पदरात जे फळ टाकलं ना भाऊ, ते गोड निघायच्या ऐवजी कडू निघालं. तुम्ही माझ्या पदरात जे फळ टाकलं ते गोड निघायच्या ऐवजी कडू निघालं. वैतागलो बुवा मी त्या फळापुढं. आणि मग असं म्हणत नाही तर सासरेभावाने तिकडून रडायला सुरुवात केली. मग जावई बापूने विचारलं, मामा माझ्या पदरात कडू फळ टाकलं म्हणून मी रडतोय, पण तुम्ही काय रडता? त्याने सांगितलं, जावई बापू अहो त्या फळाचं झाडच माझ्या घरात आहे. मग जगात सुखी कोण आहे? प्रत्येक माणूस जगामध्ये दुःखी व्हा, सुखी कोणीच नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबरात सांगतात, तुम्हाला सुख प्राप्त व्हायचं असेल ना, कुठलं तरी एका देवाची उपासना करा. आणि जर त्या देवाला तुम्ही बसलं नाही तर तुमचा जन्म वायाला जाईल. म्हणून सांगतो तुम्हासे नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर चांगलं कर्म केलं नाही तर तुमचा जन्म वाया जाईल. म्हणून तुम्ही असं काही कर्म करा की ते केल्यानंतर ते नाश पावणार नाही. आयशे काहून न करा काही पुढे नाही नाश जा. बाबांनो तुम्ही असं कर्म का करत नाही? ते केल्याच्या नंतर ते नाश पावणार नाही. पण माणसाचा एक स्वभाव आहे, चांगलं कर्म करा वाटत नाही आणि वाईट केल्याशिवाय राहत नाही. त्यालाच माणूस म्हणतात. शास्त्रामध्ये कर्माचे 5 प्रकार सांगितलेले: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म आणि निषिद्ध कर्म. नित्य कर्म रोज सकाळी 10 वाजता उठावं. 10 वाजता उठायचं नाही, रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं. आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो महाराज, 3 वाजता आम्हाला जयराम बाबा उठवायचे. आणि जर नाही उठलं, जे हातात येईल त्याने मारायचे. एका जणाला पप्पाची हातोडीच फटकून मारली होती जयराम बाबांनी.
लई अवघड काम 3ला उठवा लागायचं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती उठून जी माणसं अभ्यास करतात, ज्ञान संपादन करतात, ती माणसं मोठी होतात. कारण की ती ब्रह्ममुहूर्तावरती मिळवलेली विद्या असते. नित्यकर्म करावं, रोज सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवपूजा करावी, ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी 5 तरी वव्या असाव्या, वाचाव्या. नित्यकर्म करा, नैमित्तिक कर्म करा, काम्य कर्म करा, पोटापुरती नोकरी करा. काम्य कर्म ते अवश्य करा, पोटापुरते कष्ट करा, पोटापुरता 2 पैसा कमवा, पोटापुरती नोकरी कामा. प्रायश्चित्त कर्म करा आणि निषिद्ध कर्म कधीच करू नका. जर तुम्ही निषिद्ध कर्म केलं तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. आणि तुकोबाला सांगतात विनाकारण वाईट कर्म करून नरकाला जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाला सांगतात बाबांनो, 7 गोष्टी आयुष्यात कधीच करू नका. 7 गोष्टी आयुष्यात कधीच करू नका. जे आमच्या देवाला आवडत नाही ते कधीच करू नका. काय आवडतं आमच्या पांडुरंगाला, काय आवडतं आमच्या देवाला, काय करायला सांगतात आमचे संत आम्हाला. आमच्या देवाला काय आवडतं सांगू तुम्हाला. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, कपाळावरती सुंदर गंध, आषाढी कार्तिकीची वारी आणि मुखाने त्याचं नाव, हे आमच्या देवाला आवडतं. आवडे देवाची तो एका प्रकार, महाराज आमच्या देवाला नामाचा उच्चार रात्रंदिवस. जी माणसं रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करतात ती माणसं आमच्या देवाला आवडतात. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालणारी आमच्या देवाला आवडतात. कपाळावरती गंध लावणारी आमच्या देवाला आवडतात. हिंदू धर्मात जन्माला आलात तुम्ही, आम्ही, आणि कपाळावरती गंध लावण्याचा लाज वाटते, याची आम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे. स्वतःला हिंदू म्हणून घेता आणि कपाळावरती गंध लावण्याची लाज वाटते. अरे हिंदूची व्याख्या काय आहे? अरे भगवत तिलक है माथे पर, भगवत तिलक है माथे पर, हिंदू मेरा नाम, तन में भगवा मन में भगवा, मुह में जय श्री राम, त्याला म्हणतात हिंदू. अरे आपल्याला गर्व असला पाहिजे, आपण हिंदू आहे. आणि हिंदूच्या कपाळावरती टिळा असला पाहिजे, हिंदूच्या कपाळावर गळ्यात माळ असली पाहिजे, आणि हिंदूच्या मुखात देवाचं नाव असलं पाहिजे. देवाचं नाव आम्हाला आवडलं पाहिजे. ऐका, ज्याच्या शरीरामध्ये ताप असतो त्याला भोजन गोड लागत नाही, ज्याच्या शरीरात ताप असतो त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या शरीरात पाप असतं त्याला भजन गोड लागत नाही. जे देवाला आवडतं ते करा, जे देवाला आवडत नाही ना ते कधीच करू नका. कमीत कमी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, पण ती मरायच्या अगोदर घाला. मरायच्या अगोदर घाला. एका घरात 15 माणसं राहत होते, 14 माणसाच्या गळ्यात माळी होत्या. कोणी आलं का त्यांनी सांगायचं, महाराज माझ्या घरात 15 माणसं आहे, 14 माणसाच्या गळ्यात माळी, फक्त एकाच्याच गळ्यात माळ नाही. म्हणलं त्याच्या गळ्यात का नाही घातली? म्हणलं तो पाहुण्यासाठी सोडला. विठ्ठल विठ्ठल. चांगल्या गोष्टी आयुष्यात करा, वाईट गोष्टी कधीच करू नका. ऐका, आयुष्यामध्ये 7 गोष्टी कधीच करू नका. जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. त्या 7 गोष्टी कोणत्या? दूतमच्या मौसम मदिराचे वेश्या, हृदयार्थम चोद्यम परदार सेवा, येतानि सप्त व्यसनाने लोके, घोराते घोरम नरकम नयन्ति. शास्त्र सांगतं महाराज, या 7 गोष्टी आयुष्यात कधीच करू नका. जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. एक, युद्ध कधी खेळू नका, ज्यामुळे अख्खं महाभारत घडलं. मांस कधी खाऊ नका. ज्या प्राण्याचा मांस खाता त्याच्या अंगावर जितके केस असतात तितके वर्ष नरकामध्ये वास्तव्य करावं लागतं, असं आम्हाला स्कंद पुराण सांगतं. ये स्वार्थ मांसपचरम कुरुते पाप मोहिता, यावं देश रोमानी, तावत नरके बसेत. रोमानी म्हणजे केस, आणि तितकं वर्ष नरकात वास्तव्य करावं लागतं. म्हणून मांस कधी खेळू नये, दारू कधी पिऊ नये, दारू कधी पिऊ नये. अनेक जणांच्या संसाराचं वाटोळ झालं महाराज. अरे आपला बाप लोकांचे चालत घालतो आणि पोरं बापाच्या जेव्हा दारू पिऊन आईश करतात, भारी भारी गाड्या घेतात, चांगले चांगले कपडे घेतात आणि मस्त कॉलेजमध्ये आईश करतात. जो बाप स्वतःला भूक लागते म्हणून 10 रुपये कधी बाजारात खर्च करत नाही, आणि त्या बापाच्या जेव्हा आपण 500-500 रुपये दिवसाला उधळतो, याचं आम्हाला काही वाटलं पाहिजे.
ढाब्यावरती आम्ही जेवायला जातो, आम्ही ढाब्यावरती दारू पितो आणि गाडीवरती प्रवास वेगाने करतो, कुठेतरी धडकतोय, रस्त्याच्या कडेला मरून पडतोय आणि बाप लोकांची कामं करतो. कोणीतरी सांगतं बाबा मुलगा मेला तुमचा रस्त्याच्या कडेला, आणि तो बाप त्या ठिकाणी टावं फोडतोय. तुझ्यासाठी रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी हाडाचं काढ केलं आणि 45-50 वर्षाचा बाप 22 वर्षाच्या पोराला आज्ञा देतो आणि स्वतःच्या डोळ्या देखत स्वतःचं लेकरू जळताना बघतो. तिथून पुढे तो बाप पागल होतो. लक्षात ठेवा, आपल्या वाईट वागण्याने जर आपला बाप पागल होत असेल तर आपली आई वांज राहिली काय वाईट. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिओगे शाम तक उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. लोक म्हणत असतील महाराज आम्ही आमच्या बापाच्या पैशाची दारू पितो, तुमच्या बापाची पैशाची पित नाही. काय विनाकारण तुम्ही आम्हाला बोलता, तुम्ही आमच्या बापाच्या पैशाची दारू पित नाही, पण वयाच्या 22व्या वर्षी तुमचा बाप तुम्हाला खांदेकरी झाला याची लाज वाटू द्या. आणि आमच्या बोलण्याचं एवढे वाईट वाटत असेल तर स्वतःची बहीण एखाद्या दारुड्याला देऊन बघा आणि त्या ताईला किती त्रास होतो कळेल तुम्हाला. तुमचा सप्ताह चालून 50 वर्ष झाली. 50 वर्षामध्ये दर वर्षामध्ये एक माणसाने जर एक संकल्प केला असता, इथून पुढे मी दारू पिणार नाही, मी पुडी खाणार नाही, मी सिगारेट पिणार नाही, दर वर्षामध्ये एका माणसाने जर संकल्प केला असता तर गावातली 50 माणसं निर्व्यसनी झाली असती आणि 50 माणसं जर चांगल्या कामात सहभागी झाली असती तर नक्कीच गावाची प्रगती झाली असती. विठ्ठल म्हणून दूध कधी खेळू नका, मांस कधी खाऊ नका, दारू कधी पिऊ नका, व्यभिचार कधी करू नका, शिकार कधी करू नका, जुगार कधी खेळू नका आणि परस्त्रीकडे वाईट भावनेने कधी बघू नका. या 7 गोष्टी आयुष्यात कधीच करू नका. जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. आणि तुकोबरा सांगतात नरका गो राम का जातात, आणि जगद्गुरु तुकोबरा सांगतात बाबांनो जे देवाला उद्देशून केलं जातं तेच एक शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक विठोबा चरणा जगद्गुरु तुकोबरा सांगतात जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एकम. ज्या अर्थी तुकोबरा शुद्ध पुण्य शब्द वापरतात त्या अर्थी अशुद्ध पुण्य असलं पाहिजे. आणि पुण्याचे गीतेमध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. हा श्रीमद भगवद्गीतेमधला श्लोक आहे. पुण्याचे 4 प्रकार ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये सांगितलेलं. कृष्ण भगवंतांनी यज्ञ करणं पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही, दान देणं पुण्य आहे पण हे शुद्ध पुण्य नाही. मग शुद्ध पुण्य कशात आहे तर ते भगवंताच्या नामामध्ये आहे. पुण्य ऐसे काय राम नामा पुढे काय ते बा पुढे याग यज्ञ. स्वर्गा पुण्यात्मके पापे येजे पापात्मके पापे नरका जायजे मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. वारकरी संप्रदायाची 5 तत्व आहेत. 1 देव, 2 संत, 3 ग्रंथ, 4 तीर्थक्षेत्रे आणि 5 साधना. वारकरी संप्रदायाचा देव पंढरीश पांडुरंग परमात्मा. संत आहेत ज्ञानोबा, तुकोबरा, निळोबा, एकनाथ महाराज, नामदेव महाराज. यांना वारकरी संप्रदायाचे संत पंचायतन असं म्हणतात. तीर्थक्षेत्र
नक्षत्रे आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण आणि साधना, नामसंकीर्तन या 5 तत्वाचा हा वारकरी संप्रदाय आहे. ज्या देवाचं आपण नामस्मरण करतो वर्षातून एकदा तरी त्या देवाला भेटायला जावं आणि त्या देवाला भेटायला गेल्यानंतर तो देव काय करतो? शरणांगाचा देव राखे हेरा वाके विघ्नांचे, जो होय माझा अनन्य शरण त्यांचे निवारे मी जन्म मरण, या लागे शरणांगाचा शरण मेची एको. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, हरीची हा भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. तो भगवान परमात्मा त्याला शरण गेल्याच्या नंतर भक्ताच्या मागे पुढे उभा राहून तो भक्ताचं रक्षण करत असतो. पण असा जो भगवान परमात्मा आहे तो जर समजून घ्यायचा असेल त्याच्या चरणावरती लीन व्हा, नम्र व्हा, भाव ठेवा. तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्मये. आणि देवाविषयी जर आपल्या अंतःकरणामध्ये भाव नसेल, श्रद्धा नसेल आणि आपण जर त्याचं भजन करत असाल तर त्याची प्राप्ती कधीच होणार नाही. ज्ञानोबराय बोलतात, तैसा चित्ती अंते ठाव जिवे सकळ शास्त्रांचा सराव, आयसे रे कोडी एक जन्म जाव परी न पविजे माते. काय ज्ञानेश्वरीचे माझी ज्ञानेश्वरीतली उभी. ज्ञानोबराय सांगतात चित्तात जर अहंकार असेल, मी म्हणून सप्ताह आहे, तो आज बी गेला तरी सप्ताह बंद पडत नाही. असं जर कोणाला वाटत असेल, मी हे म्हणून कार्यक्रम आहे, मी हे म्हणून हेच होते, असं जर कोणाला वाटत असेल तर कोणा वाचून काही राहत नाही. पण अंतःकरणाचा अहंकार असेल तर 4 लोकांच्या खांद्यावर जाईपर्यंत जर तू भजन केलं तरी तुला देव भेटणार नाही. ज्ञानोबराय बोलतात म्हणून देवाविषयी अंतःकरणात श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे आणि त्याच्या चरणावरती लीन व्हा. तो भगवान परमात्मा कळाल्याशिवाय राहणार नाही. असा हा गोड तुकोबरायचा अभंग. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर बाबुले दादा बाबुले तुकाराम, बाबुले ज्ञानेश्वर बाबुले दादा बाबुले तुकाराम, ज्ञानेश्वर बाबुले दादा बाबुले तुकाराम. सज्जन आपलं कीर्तन संपलेलं आहे, पण कधीतरी या कीर्तन